महत्त्वाची बातमी आपण राऊंडअपच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना आपापले अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। महायुती म्हणूनच विधान परिषद निवडणुकांना सामोरं जायचंय, त्यामुळे महायुती धर्म पाळा अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। महायुतीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलंय। अर्ज मागे घेणाऱ्यांचा योग्य सन्मान होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात। तर शिवसेनेतील बंडखोरांना एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सूचना दिल्या असून भाजप बंडखोर उमेदवारांसोबत गिरीश महाजन चर्चा करतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। चुकून असेल, अनावधानानं असेल, मी बंडखोरी असं म्हणत नाही, फॉर्म भरले गेलेले आहेत, ते नेत्यांशी चर्चा करून तात्काळ मागे घ्यावे अशा पद्धतीच्या सूचनावजा आदेश तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर मी नाशिकमध्ये आहे। मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं काही फॉर्म भरले गेलेले आहेत, भारतीय जनता पार्टीमधनं देखील एक फॉर्म भरला गेलेला आहे। तिन्ही पक्ष हे शिस्तीचे आहेत, नेत्यांचं मानणारे आहेत, त्याच्यामुळं आमच्यामार्फत ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले गेले होते त्या ठिकाणी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिलेल्या आहेत। ज्यांनी कोणी काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती। आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे। तिकडे नाशिकमध्ये भाजपचे नेते गणेश गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे, कारण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं गणेश गीते म्हणतात। कालपासून आपल्याला अनेक नगरसेवकांचे फोन आले, मतदारांमधील नाराजीचा आम्हाला फायदाच होणार आहे, मला सर्वपक्षीय मतदार मतदान करतील असा विश्वास गीतेंनी व्यक्त केलेला आहे। तर याबाबत गणेश गीतेंसोबत चर्चा करणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणतात। संकटमोचक जरी असलो तरी आधी चर्चा होऊ द्या, मग यावर बोलू अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा महाजनांनी केलेली आहे। अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं। ह्या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे, पण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही। त्यामुळे निश्चितपणे माझाही कालपासून 350-400 नगरसेवकांचे त्या ठिकाणी फोन आले, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये नाराजी आहे आणि त्याचा निश्चितपणे मला फायदा होईल। निश्चितपणे कोणता गट असो किंवा पक्ष असो त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, पण निश्चितपणे त्या ठिकाणी जे मतदार आहे सर्व पक्षीय ते निश्चितपणे मला मतदान करतील। मला वाटतं मी सकाळी निरोप दिलेला आहे, तसं गणेश गीते माझी भेट झालेली आहे, रात्री आम्ही भेटलेलो आहोत। पण निश्चित माझी त्यांची भेट होईल, त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत। गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत, हे खरं आहे, पण निश्चित 17च्या 17 ठिकाणी आता आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत। अनेक ठिकाणी असे टाय होते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। 1-2-3 ठिकाणी काय जे असतील, मला वाटतं चर्चा झाल्यानंतर, बोलल्यानंतर त्या ठिकाणी तिथे मार्ग निघेल। मला चर्चा करू द्या, बोलू द्या, बोलल्यावर ते नाही म्हणतील, चर्चा झाल्यावर तर मग तुम्ही मला प्रश्न विचारा की तुम्ही काय करता संकटमोचक म्हणून, पण निश्चित यातून मार्ग निघेल, 100% मार्ग निघेल। कोकण विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा मार्ग आता सोपा झालाय, कारण महेंद्र दळवींच्या कन्या जुईली दळवी यांच्याकडनं उमेदवारी अर्ज मागे घेतला गेलाय। जुईली दळवींनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता, मात्र शिंदेंनी दिलेल्या आदेशानंतर आता अर्ज मागे घेतला गेलाय। शिंदेंच्या आदेशाचं पालन करणार असल्याचं विकास गोगावले यांनीही म्हटलंय। जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल
की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं. दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागितला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.